जसं खूप स्त्रिया गृहिणी असतात त्या काहीच करू शकत नाही, त्यांना माहेरचाही पाठिंबा नसतो आणि सासरचाही नसतो, मग त्यांनी कुणावर अवलंबून राहायचं? आता तुम्ही 15 वर्षांच्या असा, 25च्या असा की 35च्या, किती काळ तक्रार करत राहणार? हे 2 हात आहेत, हे 2 पाय आहेत आणि इथं बुद्धी आहे. बाहेर पडा, धोके पत्करा, हिंमत दाखवा, दुःख सहन करा, संघर्ष करा. काय होईल? धूळ माती खावी लागेल, खा. किंवा मग गुलामगिरी सहन करत राहा. मर्जी तुमची आहे, तुमची मर्जी आहे. तर आता ही निवडीची गोष्ट आहे. आपण आपल्याच शोषकांकडून अपेक्षा करावी की ते आपल्याला मुक्त करतील. हे तर जरा जास्तच होतोय ना. जर तुम्हाला इतकी खात्री पटलीये की कोणीही तुम्हाला आधार किंवा पाठिंबा देणार नाहीये, तर मग तुम्ही तिथं कशासाठी थांबला आहात? जिथे निश्चित झालंय की हा पिंजरा आहे, भिंती नाहीयेत, हा कैदखाना आहे आणि लोक नाहीयेत तर शोषक आहेत. जर तुम्हाला हे सगळं दिसतंय आणि पूर्ण खात्री पटलीये, तर माझा प्रश्न हा आहे की तुम्ही तिथं काय करताय? उठा, बाहेर पडा. बाहेर का पडत नाही? आता बाहेर न पडण्यामागे अनेकदा स्वार्थ आडवा येतो. कारण पिंजऱ्यात सुरक्षितताही असते, पिंजऱ्यात खाण्यापिण्याची सोय आणि पिंजऱ्यात ऊन वगैरे सुद्धा सोसावं लागत नाही, आरामात होते. तर स्वार्थ सोडावे लागतील, स्वार्थ सोडावे लागतील, सुरक्षितता त्यागावी लागेल, अपमान सहन करण्याची तयारी ठेवावी लागेल. सगळ्यांनी माझा आदर करावा, मला सन्मान द्यावा, असं जे वाटतं ना, त्यासाठी तयार राहावं लागेल की आता लोक इज्जत देणार नाही. गुलामगिरी करणाऱ्याला खूप मान मिळतो, पण मुक्ततेला तर शिव्या मिळतात. जो स्वातंत्र्याच्या दिशेने पाऊल टाकेल त्यानं शिव्या खायला तयार असलं पाहिजे. ठीक आहे, लोक शिव्या देतील तर देतील. जर आपण लोकांपासून मुक्त आहोत तर लोकांच्या बोलण्यापासूनही मुक्त आहोत, काही फरक पडत नाही.